खरी ऍडव्हेंचर आहे का? थांब थांब असता नाही आधीपासून. नमस्कार मित्रांनो, आपण आज चाललोय नाणेनला फिरायला, जंगल सफारी करायला. आम्ही 6 जण आहे. ते काय माग एक गाडी आहे, तर बघत राहा आमची मज्जा जंगल सफारीची. आम्ही थांबलो दुकानात. रोहित दादाला खायचा आहे ओरिओ आणि याला प्यायचा आहे मिरिंडा. तुला काय खायचंय? वडापाव. वडापाव लागतो मला. आजचं वातावरण पण खूप मस्त आहे. हे अशी डोंगरामध्ये वर आमचे यांचं चाललंय मुक्काम करायचा. इथं आनंद आम्हाला किस्सा सांगून सांगून इथं आता गायब केलाय. मित्रांनो, आम्हाला बघा काय दिसलंय, खतरनाक असा मोर. वाव, तुझं पिसार पडलं. तर अशा तऱ्हेने मोरानं दर्शन देऊन आमची जंगल सफारीची सुरुवात केलेली आहे. असाच कंटिन्यू व्लॉग बघा आणि फॉलो, लाईक, कमेंट नक्की करा. मोर गेला आणि मोराचा पिसारा शोधाय गेलेत. एवढी हुशार आमची मित्र आहेत. या गुड्ड्याला काही कामं नसतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिलं गाव आम्हाला लागलं आहे कारवड, आणि हे कारवड गाव मध्ये आम्ही आता सगळी पोचलेलो आहे. हे बघा गाव. तर आम्ही आता पोचलोय हे पावनाई मंदिरापाशी. हे बघा मंदिर, खूपच सुंदर मंदिर आहे. मंदिर खूप छान आहे. काय म्हणताय रोहित दादा? या ठिकाणी सर्वांनी आपल्या पाटण तालुक्यातले सर्वांनी इथे यावे, विजिट द्यावे. कारण ह्या पूर्ण जंगल, तुम्ही जंगल सफारी म्हणता आपण, जबरदस्तच आहे. चला बघूया जंगलात असं काही मंदिर. मंदिर खूप छान आहे. आजर म्हणतो या मंदिरापाशी बिबटेत असेल. आजरला बहुतेक बिबट्या बघायची आज लई घाई झालेली आणि दिसावा अशी माझी पण इच्छा आहे. म्हणजे कशी सर्वांची इच्छा आहे. टरकून हातात आल्याशिवाय आजरची पण पटणार नाही. राष्ट्रीय पक्षी सौरपुटाने बिबट्याला घेऊन आला नाही. आमच्या रोडवर नेत असताना इथं बघा हा असा रस्ता बंद केलेला आहे. आता आनंदनं रस्ता ओपन केलाय जाण्यासाठी गाड्या. पण काही वेळी असं होतं की जंगलामध्ये आहे की नाही, असं कोणी न जाण्यासाठी रस्ता बंद करतात. काय अडचण नाही. हे बघा माझ्या मागं तुम्ही बघत असतील सगळं जंगल आहे. कुठलाही असा रोड नाही, घर नाही, काय नाही, सगळं जंगल. खतरनाक. आम्ही पुढे जात असताना हे आम्हाला 2 काका भेटले. हे म्हणतात की गाड्या पुढे जात नाही, त्यामुळे जरा आमचा प्लॅन बदलायचा चाललाय. पण गुड्डू भैया काही तटत नाहीत. गुड्डू भैया ते त्यांच्या मार्गावर आणि त्यांच्या नियमांवर ठाम असतात. मग त्यांनी बघा पुढे ऍडव्हेंचर करायचा आहे तर विषय संपला. मग रिस्क ही घेतलीच पाहिजे. मग घ्या रिस्क आणि चला आता. या पडलो, पाण्यात पडलो. गणपती बाप्पा मोरया. तू कधी घातली गाडी? तर अशा तऱ्हेने आपले जंगलाची खरी ऍडव्हेंचर आहे का? हे गौरेड आहे. पुढं पुढं गौरेड आहे. हे आलाय इकडं आलाय. चल चल पळून गेलाय. चल बेकार आहे. गाडी बसा गाडी हो. अरे पुढे चल की तू. पळू नका की 2 मिनिटं थांबा की 2 मिनिटं थांबा. अरे गौर रोड नाही आता ते म्हशी विषय असते. अरे येड्या गौरेडा आहे काय, तुला दिसना वय? व्हिडिओ झालाय की बघू दाखव. सगळ्यांची फाटलेले आणि ह्यो मोठी हाय. असं जाऊया पुढे. काय म्हणायचंय तुम्हाला? गाड गौरेडा आहे की बेकार आहे. गौरेड्याचं दर्शन झालेलं आहे भावांनो. दुसरे वेळी फाटले. आता आम्हाला काही बघण्याची कॅपॅसिटी नाही. बरं, ह्यांनी डेअरिंग करून पुढे गेल्यात. पण काय आनंद म्हणतोय गेलाय, ही म्हणतात नाही. काय विषयच कळना झालाय. काय बेकार. आम्ही आता हळूहळू पुढे जातोय. तरी पण मी पण जाणार भावांनो. बघू शकता त्याच्या गौरेड्याचं बेकार आहे. हे बघा पायाचे ठसे.
मित्रांनो, गावात तर मोठा आहे, पण यांचं मत आहे आपण आपल्या रोडवरनं हाय असं पुढे जायचं. त्यात तुम्ही गौरेड्याच्या ठस्याचा पाय बघू शकता, किती मोठा पाय होता त्याचा. चला. आहे का? ते फक्त कॉर्नरला होतं बघ गौऱ्यात. तिथं मला जरा भ्या वाटतं. मी तुम्हाला ऐका माझं आम्ही डेअरिंग करून आतमध्ये घुसलेलो आहे. होईल ते होईल, पुढचं बघा येईल, काय विषय नाही. आता बघा तुम्ही फक्त जंगल सफारी एन्जॉय करत राहा. आमची तर फाटलेले आहे, त्याच्या आमची इथंच भागल्या. आम्ही तर रिटर्न जाऊया म्हणत होतो, पण काय नाही, पुढे जायचं, विषय संपला. तुम्ही पायाच वन बघत असतील, दिसत असतील. पुढे गौरेडे 100% गेलेत, असं 100% गौरेडे पुढे गेले. पण कसं आहे, जाऊन पुढे परत अडकलो तर अवघड होणार. ऐका, कुणाला कुणी सोडून पळू नका इकडे तिकडे. लक्षात ठेवा काय म्हणते का गव्हाला किती राहिले. सगळ्यांनी उतरा आणि इकडे चालत जाऊ. गाडीवाली फक्त गाडीवाली साईड नाही. हे जंगल बघू शकता तुम्ही, हे सर्वात मोठं जंगल आहे. आणि आम्ही सगळी जण हे क्रॉस करून आलोय. सगळ्यांना आता थोडं मनाला शांत वाटले, नाहीतर सगळ्यांची फाटून हातात आलेली व्हिडिओ मध्ये कळत असेल तुम्हाला. काय माहिती का तुला खाली हो इथं उतरवते तीनदा काय की म्हणावं. काय मग कसं वाटलंय तुम्हाला? एक नंबर. अरे इथं काय आहे, थांबा थांबा थांबा, आम्हाला काय तर दिसलंय. फॉरेस्ट खात्याच्या बाजूला हे काय तर दिसले बघा आम्हाला. हे इथं आहे असं, काय तर आहे असं. जंगल म्हटलं की सगळे नवीन आणि नवीन नवीन काय काय बघायला भेटतं. आता आपण इकडून जायचं, ते सगळं बघितलं नाही तुम्ही तर ते सगळं लोखंडाच आहे. पण इथं का लावलंय, कशासाठी लावलंय हे आता आपल्याला माहित नाही. ओके ओके, ते मशानभूमी आहे लोकांसाठी स्पेशल. मशानभूमी नाही तिथं फॉर्माच बांधणार होती. काय झालं, कालांतरण कॅन्सल झालं. आपले हे शेट आहेत. माझं आता लॉकडाऊन मध्ये आलो होतो. लॉकडाऊन मध्ये आलो होतो. लॉकडाऊन वरून डायरेक्ट आत्ता आलो होतो. वातावरण लय भारी झालं इकडं. वातावरण खूप छान आहे. इकडं कोयना डॅमचं बॅक वाटतं. आता पुढचा व्हिडिओ घ्या, हे चालू झालं बघा इकडं. हे सगळे रेस्टॉरंट आहेत, बंद पडलेले रेस्टॉरंट आहे. हे चालू होतं पण कोरोनाच्या काळामध्ये सगळे परत बंद झाले. आता परत चालू झाले का नाही माहित नाही. जबरदस्त इकडे. तर इथं आपण आलेलो आहे नानेल या गावाच्या प्रवेशद्वारावर. इथून पुढं आपल्याला जायचं आहे गाडोकोप मध्ये आपण जाणार आहे. हे बघा मित्र बारकी आल्या तिथे. गाडोकोपला रस्ता कुठं आहे? त्यांनी दाखवला रस्ता मार्ग आम्हाला. गाडोकोपला कुठं जायचं? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणार आहे कोयना डॅम. इथनं त्या कोयना डॅमची बॅक हे दिसते बघा, आपल्याला दिसू शकतं. हे बघा, ही कोयना डॅमचा रोड आहे आणि इथनं सगळं मागं कोयना डॅमचं पाणी साठलंय. ह्या सगळ्या ह्याच्यात वरचा रस्ता दिसतोय. ह्या सगळ्या ह्याच्यात भागात पाणी साठले. आणि हा जो दिसतोय हे कोयना डॅमचं हे आहे, रोड आहे त्याच्यावरचा. आणि पुढं जे दिसतंय तुम्हाला या साईडला कुठे गेलं बोट माझं,
इथनं खाली दिसते ते गोल दिसते त्या पुढनं पाणी विसर्ग होतो. पुढं जे दिसते ते सगळं कोयना धरणाचं बॅक वॉटर आहे. तिकडून बाहेर पडून निघायचं. कंपर कुठल्या साईडला फोटो काढून मला दिसत असेल इथलं एक छोटासा धबधबा आलाय बघा. हा दिसते का? त्याचं पाणी तर खाली आले. एक्सप्लोरिंग पाटण. अशा तऱ्हेने आपण माउंटेन पार केलेलं आहे. मजा खूप होती. मित्र आणि दंगा करणारी पोरं सगळं. आम्ही थांबलो आता नाश्ता करायला. जरा खातो काहीतरी. एवढा ट्रॅव्हलिंग करून आता भूक लागल्या. सगळी थांबलो तिथं हॉटेलमध्ये. आम्ही आता कोयनेमध्ये. तर आमचा आजचा जंगल ॲडव्हेंचर संपलेला आहे आणि आम्ही आता कोयनेतून डायरेक्ट पाटणला जाणार आहे. तर भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.